थँक्यू. समोर बघा सर. थँक्यू. धन्यवाद. तुमच्यासाठी सगळ्याचे समोर बघा सर. ओके ओके ओके. समोर आलेला आहात आणि आता आपल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. तर तुम्ही लोकांच्या प्रश्नासाठी किती वेळ देणार आहात तुम्ही त्यांना? रोजचा रोज का आठवड्यातून दरबार भरवणार आहात? त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आज माननीय अतुलजी सावे, संजय केनेकर, किशोर शितोळे आमचे शहराध्यक्ष यांच्या हस्ते आज प्रभाग क्रमांक 2 इथं ऑफिसचं उद्घाटन झालं. आणि हे ऑफिस सकाळी 7 ते रात्री 10 आणि आम्ही 24/7 आम्ही जनतेसाठी उपलब्ध आहोत. नक्कीच ह्या संपर्क कार्यालयामधनं प्रभागातील शहरातील सर्व जनतेचे जो कोणी प्रश्न घेऊन येईल एवढा मी विश्वास दाखवतो की कोणीही नाराज होऊन जाणार नाही. प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल, प्रत्येकाचं काम करण्याचा प्रयत्न करेल. आणि हे कार्यालयच त्याच्यासाठी आहे की आणि ज्या काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या योजनेचा लाभ संपूर्ण प्रभागातील नागरिकांना होईल ही माझी जबाबदारी आहे. आणि सर्व योजनेचा लाभ या कार्यालयातून सर्व जनतेला देण्यास येईल. महानगरपालिकेच्या संदर्भातले प्रश्न असतील, कोणतेही प्रश्न असतील, ते सोडवण्याचा प्रयत्न माझ्या मार्फत होईल. यामध्ये मला कोणतीही मनामध्ये शंका नाही. आणि लोकांनी असंच प्रेम सहकार्य असू द्या हीच मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रभागामध्ये 4 नगरसेवकाचे हे झालेलं आहे तरतूद, बरोबर? जर सपोज आता तुम्ही तुमच्याकडे जे दुसऱ्या नगरसेवकाचे वस्तीतले जर आले तर तुम्ही ते काम त्यांची इथे कोणती वस्ती कोणी नाही. हे पूर्ण प्रभाग क्रमांक 2चे 4 नगरसेवक आहे. 3 आमचे भारतीय जनता पार्टीचे आहे. तिन्ही नगरसेवक आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी नक्कीच उपलब्ध असू. कोणती वस्ती किंवा हा असं वैयक्तिक नाही आहे. संपूर्ण प्रभाग, संपूर्ण 40-45 हजार मतदारसंख्या, लोकसंख्या, आम्ही सर्वांचे प्रतिनिधी आहोत. त्याच्यामुळं हा वस्ती आणि ती वस्ती याच्यामध्ये कोणता भेदभाव राहणार नाही. सध्या पाण्याचा प्रश्न आत्ताच माननीय अतुलजी सावे यांना भाषणामध्ये सांगितलं, जॅकवेलमध्ये पाणी काल आलेलं आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. नागरिकांना काय सांगणार असो, काय संदेश? एवढंच हा संदेश की हे ऑफिस कायमस्वरूपी आपल्या सेवेत उपलब्ध आहे. इथे माझी सर्व टीम आहे. त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊन जाणार नाही. ज्या काही समस्या असतील फोनवर आहे, फोनद्वारे पण आम्ही समस्या आहे. आणि वैयक्तिक ऑफिसलासुद्धा आम्ही अवेलेबल नसलो इथे नोंद करून घ्यायची. तात्काळ 24 तासाच्या आतमध्ये ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमचा राहील. धन्यवाद. नगरसेविका सुवर्णलता साळवे, प्रभाग क्रमांक 2. या प्रभागामध्ये यापूर्वी प्रभागामध्ये आम्हाला 3 वार्ड म्हणून एक प्रभाग झालेला 3-3.5 वार्डाचा. येथील बऱ्याच प्रमाणे कामं झालेली आहेत. आणि आमचा जो नवीन वार्ड जोडण्यात आलेला आहे आम्हाला, तर तिथं खूप प्रमाणात कामं बाकी आहेत. मागच्या वेळेस काही अनावधानाने जे नगरसेवक होते शिवसेनेचे आणि आता पण ते निवडून आलेले आहेत, तर त्या नगरसेवकांनी काही कामं राहिलेली आहेत. तर आमच्या प्रभागामधून 3 भारतीय जनता पार्टी आणि 1 शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला आहे. तर या सगळ्या नगरसेवकांच्या एका ताकदीने आमच्या जे 3 नगरसेवक आहेत, आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी एकत्रीकरण करून मीटिंग घेऊन आम्ही पूर्ण प्रभागावर ते केंद्रलक्षित करून आणि प्रभागातल्या सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्याच्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याकरताच आज राजभवनखेडे आणि आम्ही या प्रभागामध्ये 2 संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तर या कार्यालयाचा उद्देशच असा असणार आहे की प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या आणि लोकांच्या समस्या सोडवण्याकरता ही 1 नंबरची पार्टी होणार आहेत. तरी आम्ही समस्या असं मला काही वाटणार नाही
पण समस्या जेवढ्या तातडीनं सोडायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि येत्या काळामध्ये 100% होऊन जाईल. थोडा काही विषय आहेत आमच्याकडे पाण्याच्या संदर्भात, पण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेबांनी आमच्या प्रभागामध्ये एक पाण्याची टाकीचं मंजूर करून ती आता पूर्णत्वात आलेली आहे. आम्हाला असं वाटतं की येत्या 2 महिन्यामध्ये फक्त पाईपलाईन बाकी आहे, त्या टाकीची पाईपलाईन झाल्याबरोबर आम्हाला पाणी 100% येणार आहे आणि सर्व प्रकारच्या समस्या या सोडवण्यात येणार.